यांचाही समितीतर्फे स्वागत करतो आणि सर्व आमच्या महिला भगिनी नगरसेविका यांना विनंती करतो की आपण समितीतर्फे एक सेकंड टाका बाबा थांबा 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 घाई करू नका छत्रपती संभाजी महाराज जय भवानी कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात केला जातो, लसीचं वाटपही मोठ्या प्रमाणात केलं जातं. असे विविध उपक्रम इथे राबवले जातात आणि उपक्रम राबवले जातात. आज संध्याकाळी काय कार्यक्रम? संध्याकाळी रॅल्या वगैरे येतात तिथं, मोठ्या प्रमाणात रॅल्या येतात तिथून आपल्या याच्यामधल्या परिसरातल्या. आणि पोवाड्याचा कार्यक्रम कॅनॉट प्लेस येथे एक मोठ्या प्रमाणात आपल्या उत्सव समिती राजूभाऊ जंजाळ यांची हिंदू एकता समिती यांच्या वतीने पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. एक छत्रपती संभाजी महाराजांचे विचार या माध्यमातून दिल्या जातात. अशा प्रकारे आज कोण कोण प्रमुख पाहुणे येत आले? हां, या कार्यक्रमासाठी परिसरातील आपल्या छत्रपती संभाजीनगरचे प्रथम नागरिक समीर भैया राजूरकर, राजेंद्र भाऊ जंजाळ, तसेच खासदार कल्याण काळे साहेब, माजी खासदार खैरे साहेब आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण भाऊ डोणगावकर असे आणि शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, तसेच झोन 2चे प्रशांत स्वामी साहेब, विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील उद्योगिक क्षेत्रातील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून तो उद्योजकापर्यंत आणि अधिकाऱ्यापर्यंत या जयंतीमध्ये सर्वांचं सहकार्य लाभलं जातं. त्यांना तर सहकार्य करून त्यांनी विनंती केली. आम्ही मागं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणले आपल्याला तसं काही करायचं नाही. त्यांनी आश्वासन दिलं. सध्या जे काम चालू आहे बाकीच्या ते दडंग करणं, तर ते राजस्थानमध्ये काम चालू आहे आणि आता 1-2 दिवसातच त्याची बैठक लावल्या जाणार आहे असं महापौर उपमहापौरांनी आश्वासन दिलं. ही 369वी जयंतीनिमित्त समाज बांधवांनी एकत्र राहायचं आवाहन करतो मी. आणि सर्वांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त मोठमोठे अधिकारी IAS आणि IPS अधिकारी बनावं हीच माझी जयंतीनिमित्त इच्छा आहे. संभाजी महाराजांचे विचार हे खूप मोठे आहेत. ते विचार घेऊन आपण जिल्ह्यातून राज्यभरात जाऊ, राज्यभरातून भारतामध्ये जाऊ, नंतर आपण पुढे जाऊ. असंख्य अशा महिलांचा सहभाग होता. आणि सर्वप्रथम मला हे सांगावंसं वाटतं की छत्रपती संभाजीराजे यांचं जे कार्य होतं की त्यांनी जे जनहितासाठी केलं तेच आपण आज करायला हवं. कारण आज आपण बघतो की मुलांच्या हातामध्ये पुस्तक नव्हे तर मोबाईल आलेला आहे.
पेन नव्हे तर बंदूक तलवार आलेली आहे. आणि आजच्या ह्या जयंती निमित्ताने छत्रपती संभाजीराजांचा विचार घेऊन जर आपल्याला चालायचं असेल तर मला असं म्हणायचं आहे की शेजाऱ्याच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरात जर राष्ट्रमाता जिजाऊ जन्माल्या तर नक्कीच प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मतील. आणि ह्या जयंती निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येक महिलांनी सोशल मीडियाचा वापर फक्त हा रील बघण्यासाठी न करता तर त्याच्यातून थोर महापुरुषांचे विचार घ्यायला पाहिजे. थोर महापुरुष थोर महिलांच्या आपण विचार घेतले पाहिजेत आणि ते विचार आत्मसात करून आपल्या मुलांमध्ये ते पेरले पाहिजेत. कारण आज आपण बघतो 21व्या शतकामध्ये अनेक मुलींवरती महिलांवरती बलात्कार होत आहेत. अहो ती जन्म देणारी कोण असती? ती एक माताच असती. मग इथे कुठेतरी संस्कार कमी पडत आहेत का? हिंदू संस्कृतीचे संस्कार कमी पडत आहेत का? किंवा आपण यांच्या नांग्या ठेचण्यामध्ये कमी पडतोय का? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा बलात्कार व्हायचा तेव्हा चौरंग केला जायचा. पण आज त्या बलात्काराला तुम्ही 6 महिने 10 वर्षे कोपर्डीच्या आजही त्या ताईला न्याय मिळालेला नाही. तुम्ही त्या अन्याय करणाऱ्या त्या आरोपीला का सांभाळतात? आज जर खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजांची जयंती साजरी करायची असेल आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे विचार, त्यांचे आचार आणि त्यांनी जी स्त्रियांचा मान सन्मान केलेला आहे त्या सन्मानाने आज प्रत्येक पुढाऱ्यांनी, आज प्रत्येक आमदार खासदारांनी, पंतप्रधानांनी त्या विचारांनी चाललं पाहिजे. मला मान्य आहे की आपण जे काही चालतो तिथं कुठंतरी मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकांना, सर्व समाज बांधवांना आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापन त्यांनी केलं, त्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे आपल्या सर्वांचे रयतेचे राजे जातला राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण राजे संभाजींना घालून दिली आणि ज्या पद्धतीने धर्माचं रक्षण करण्याचं काम, या रयतेचं रक्षण करण्याचं काम अखेरच्या श्वास घेईपर्यंत करण्याची भूमिका राजांनी केलं, त्या राजांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. संभाजीराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, आदरणीय शरद पवार साहेबांच्या वतीने या ठिकाणी त्यांनी राज्यासाठी केलेलं कर्तृत्व या प्रेरणेवरती आज या राज्यातील पिढी काम करते आणि भविष्यात सुद्धा मला वाटतं की छत्रपती संभाजीराजांचे योगदान, त्यांचं बलिदान या राज्यासाठी जे महत्त्वाचं आहे, त्या काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य, छत्रपती शिवाजी महाराज नंतर संभाजी महाराज यांनी जे कार्य केलं त्या कार्यावरती आज हा महाराष्ट्र उभा आहे. आणि त्याच्यामुळे आज सर्व जनतेला या ठिकाणी आम्ही त्याच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो. एवढंच या ठिकाणी बोलतो.